श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी कोणाच्या घरातून निघून जाते. अर्थातच असे कोण आहेत जे धनवान असूनही कंगाल बनतात. दुसरा प्रश्न, कोणते पाप आहे ज्याला अनेक पिढ्यांना भोगावे लागते. मित्रांनो, आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आणि जीवनात उपयोगी पडणारी आहे. तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ, ही कथा शेवटपर्यंत ऐका. महाभारत तर आपल्या सर्वांनाच माहीत असेल. महाभारतामध्ये एका कुत्रीचे वर्णन केले गेले आहे. ती देवतांची कुत्री होती. कथा अशी आहे, राजा जन्मेजय त्याच्या भावासोबत कुरुक्षेत्रामध्ये यज्ञ करत होते. त्या यज्ञाच्या वेळी तिथे एक कुत्रा येऊन बसला. जन्मेजयाच्या भावांनी त्या कुत्र्याला पाहिलं आणि त्या कुत्र्याला मारून त्याला तिथून पळवून लावू लागले. तो बिचारा रडत तडत त्याच्या आईजवळ पोहोचला. आपल्या मुलाला रडताना पाहून कुत्र्याच्या आईनं विचारलं, बेटा, तू का रडत आहेस? कोणी तुला मारलं आहे? रडणाऱ्या कुत्र्याने त्याच्या आईला सांगितलं, आई, मला राजा जन्मेजयाच्या भावांनी मारलं आहे. आईनं विचारलं, बेटा, तू कोणता अपराध केला होतास का? कुत्र्याने सांगितलं, नाही आई, मी कोणताही अपराध केला नव्हता. मी त्यांच्या यज्ञाकडे सुद्धा पाहिलं नाही किंवा कुठल्या वस्तूला चाटले सुद्धा नाही. मला फक्त वास आला होता, त्यामुळे मी तिकडे गेलो आणि तिथे जाऊन बसलो होतो. मी असा कोणताही गुन्हा केला नव्हता आणि तरीसुद्धा त्यांनी मला खूप मारलं. मित्रांनो, मुलाचे बोलणे ऐकून त्या कुत्र्याच्या आईला खूप जास्त दुःख झालं. खूप वाईट वाटलं. ती म्हणाली, बेटा, एखाद्या निरपराधाला मारणं हा मोठा अपराध आहे आणि निश्चितच जन्मेजयाच्या भावांनी हा मोठा अपराध केला आहे आणि याचे फळ त्यांना भोगावेच लागेल. रागारागाने ती कुत्री जन्मेजयाच्या यज्ञात पोहोचली. तिथे जाऊन ती म्हणाली, हे बघा, तुम्ही माझ्या निरपराध मुलाला मारले आहे. त्याने तुमच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श देखील केला नव्हता. ती कुत्री सारखी तिथे भुंकत होती आणि तिच्या मुलाला का मारलं याचे ती कारण विचारत होती. परंतु त्यांनी कोणतेही उत्तर दिलं नाही. तेव्हा त्या कुत्रीने त्यांना शाप दिला की तुमच्यावर अचानक एक मोठं भीतीदायक संकट येईल आणि त्याची तुम्हाला खूप जास्त भीती वाटेल. मित्रांनो, जन्मेजय खूपच दुःखी झाले. ते विचार करू लागले की हे काय झालं? आता या शापापासून आपल्याला कशी मुक्ती मिळणार? आता ते हस्तिनापुरात येऊन अशा एका ब्राह्मणाला शोधू लागले की जो त्यांना या शापापासून मुक्ती मिळवून देऊ शकत होता. तिकडे तो कुत्रा त्याच्या आईला विचारू लागला, आई, तू त्यांना शाप देऊन दंडित केला आहेस, परंतु जे लोक अशा प्रकारचे अपराध करत असतात त्यांच्या शरणामध्ये आलेल्यांना मारतात. अशा लोकांना शाप न देता कशा प्रकारे विनाश होत असतो, कसे ते लक्ष्मीहीन बनतात. तुमच्याकडे तर तपोबळ होतं, त्यामुळे तुम्ही शाप दिलेत. परंतु कलियुगात तर असे खूप कमी लोक असतील ज्यांच्याकडे तपोबळ असेल. मग अशा वेळी दुष्ट माणसाला ते शाप कसे देऊ शकतील? तेव्हा ती कुत्री म्हणते, बेटा, अशा लोकांसोबत नेहमी परमात्मा असतो. त्या लोकांना कशा प्रकारे त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागते हे तू ऐक. मी तुला एक कथा सांगते. एके वेळी एक खूपच गरीब माणूस होता आणि एके दिवशी माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न झाली. मातेनं विचार केला की हा माणूस गरीब असल्यामुळे खूप जास्त दुःखी आहे. याला जर मी धनवान बनवलं तर हा सुखी बनेल. आणि हाच विचार करून माता लक्ष्मीने त्या गरीबाला एक चमत्कारी भांडं दिलं आणि त्या भांड्याची विशेषतः समजावून माता अंतर्धानात विलीन झाली. त्या गरीब माणसाने त्या भांड्याकडून खूप सारी धनदौलत मागितली. धनदौलत मिळाल्यामुळे तो खूपच श्रीमंत झाला. त्याला आता कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते. जेव्हा पण त्याला भूक लागायची
तेव्हा त्या भांड्याकडून जेवण मागायचा. लक्ष्मीने दिलेला तो भांडा त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जेवण बनवून देत असे. आता तर त्या गरिबाचे जीवन सुखांनी भरलेले होते. पूर्ण नगरामध्ये तो सर्वात जास्त श्रीमंत बनला होता. नगरातील सर्वात मोठा बंगला त्याचाच होता. एके दिवशी त्या नगरात खूप जोरात वादळ आलं. गरिबांच्या सर्व झोपड्या त्या वादळात उडून गेल्या. ते गरीब लोक आसऱ्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. त्या वादळातून जीव वाचवत एक म्हातारी त्या बंगल्यात पोहोचली. बंगल्यात त्या म्हातारीला पाहून तो माणूस एकदमच तिच्यावर ओरडला आणि म्हणाला, म्हातारे, तू इकडे कुठे चालली आहेस? ती म्हातारी म्हणाली, अरे बाळा, बाहेर खूप वादळ वारा चालू आहे. मला काही वेळ तुझ्या या बंगल्यात राहू दे. वादळ वारा शांत झाला की मी इथून निघून जाईन. मित्रांनो, त्या म्हाताऱ्या आईने त्याला अनेकदा विनवण्या केल्या, परंतु तरीही तो माणूस ऐकत नव्हता. तो खूपच दुष्ट माणूस होता. त्याला त्या म्हाताऱ्या आईवर खूप जास्त राग आला व त्याने तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढले. ती म्हातारी आई त्याच्याकडे फक्त एकच विनवणी करत होती की हा वादळ वारा शांत होऊ दे, पाऊस थांबू दे, मी लगेचच तुझ्या ह्या बंगल्यातून निघून जाईल. आता ह्या वादळ वाऱ्यात मी एकटी कुठे जाणार आहे? त्या म्हाताऱ्या आईने त्याला खूप विनंती केल्या, परंतु तरीसुद्धा त्याला तिची दया आली नाही. त्याने त्याच्या नोकरांना सांगितलं आणि त्या म्हाताऱ्या आईला घराबाहेर हाकलून दिलं. जेव्हा त्या वादळ वाऱ्यात, त्या पावसात ती म्हातारी आई गेली, तेव्हाच देवाची अशी लीला झाली की जोरात वीज चमकली आणि त्या दुष्ट माणसाच्या बंगल्यावर पडली. पूर्ण बंगला आता नेस्ताभूत झाला होता आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेनं दिलेलं त्याचं ते जादुई भांडंसुद्धा नष्ट झालं होतं. तो माणूस पाहू लागला की थोड्या वेळापूर्वी जो एका आलिशान बंगल्याचा मालक होता, आता त्याच्याकडे साधी झोपडीसुद्धा नव्हती. माता लक्ष्मीने प्रकट होऊन त्याला सांगितलं, हे दुष्ट माणसा, मी तुला दुःखी पाहून करुणेने तुला धनवान बनवलं, परंतु तू तर धनवान बनण्याच्या योग्यच नव्हता. असं म्हणतात की जिथे गरिबांना अपमानित केलं जातं, असा माणूस कंगाल बनतो. कोणासोबतही कटुपणे बोलणे लक्ष्मीपासून दूर जाण्यासारखे आहे. वृद्ध लोकांचा अपमान करणे, त्यांच्यावर राग करणे, त्यांना घरातून बाहेर काढणे म्हणजे साक्षात लक्ष्मीला घरातून बाहेर काढण्यासारखे आहे. ज्या घरात स्त्रियांना मानसन्मान नसतो, त्यांना सतत अपमानित केले जाते, तिथून लक्ष्मी मातासुद्धा निघून जाते. जिथे घरात आलेल्या अतिथीला मानसन्मान दिला जात नाही, अशा घरात सुद्धा लक्ष्मी माता राहत नाही. जिथे पुरुषत्व त्यागून लोक आळशी बनतात, अशा घरात सुद्धा लक्ष्मी राहत नाही. जे लोक गरिबांचे छळ करतात, परमेश्वर नेहमी अशा गरिबांच्या बाजूने छळ करणाऱ्यांना वेळच्या वेळी दंडित करत असतात. त्यानंतर कुत्र्याने कुत्रीला दुसरा प्रश्न विचारला, हे आई, असे कोणते पाप आहे ज्याला अनेक पिढ्यांना भोगावे लागू शकते? तेव्हा कुत्री म्हणाली, हे पुत्र, तुझ्या या प्रश्नाचे उत्तरसुद्धा तू लक्षपूर्वक ऐक की तो असा कोणता अपराध आहे ज्याला अनेक पिढ्यांना भोगावे लागते. पहिली गोष्ट तर धर्माविरुद्ध केलेलं कोणतेही कार्य पापाच्या श्रेणीत येतं आणि जे पाप कर्म मनुष्य स्वइच्छेने करतो त्याचे कुफळ दुप्पट असते. काही पापांचा परिणाम माणसांना लगेचच मिळतो आणि जर असं होत नसेल तर त्याला त्याच्या पापांचं फळ लगेच मिळत नसेल तर समजून जावे की त्याला त्याच्या ह्या कुकर्माचा महाभयानक परिणाम भोगावा लागणार आहे. त्याच्या त्या पापांचं फळ तो तर अनेक जन्म भोगणारच आहे. त्याचबरोबर त्याच्या पिढ्यांनासुद्धा ते भोगावे लागणार आहे. त्याच्या मुलांना, वंशजांना हे सर्व भोगावे लागत असते. जो मनुष्य असे पाप जाणून बुजून करत असतो, जसं की कोणाच्या बाळाला मारणे, गर्भात वाढणाऱ्या शिशूची हत्या करणे,
एखाद्या वेळेला घाबरलेल्या किंवा शरणात आलेल्याला मारणे, स्त्रीची हत्या करणे, गोमातेची हत्या करणे, विष देऊन मारणे हे अपराध जघन्य म्हणून ओळखले जातात. शिशु कोणाचाही असू द्या, शिशु हत्या जघन्य अपराध आहे. जर हे अपराध नकळत झाले असतील तर मनुष्याला स्वतःला त्याच्या पापाचे फळ भोगावे लागते. आणि जर हे पाप जाणून बुजून केले गेले असतील तर अशा वेळी त्याचे दुष्परिणाम हे अनेक पिढ्यांना भोगावे लागतात. एखाद्या शिशुला मारणे याचा अर्थ असा होतो की अशा प्राण्याला मारणे जो निष्पाप आहे, निर्दोष आहे. तो शिशु त्या वेळेला तुमचाच काय तर कोणाचाही अपराधी नसतो. ज्याने आता कुठे या जगात पदार्पण केले आहे किंवा करणार आहे, त्याची हत्या करण्याचा अर्थ असाच आहे की त्याच्या जीवनातील सर्व पापांना किंवा पुण्यांना मिटवणे. तो त्याच्या जीवनात जेवढे पाप करणार होता ते सर्व पाप मारणाऱ्याला भोगावे लागतात. तो त्याच्या जीवनात जेवढे पुण्यकर्म करणार होता ते करणाऱ्यापासून तुम्ही त्याला थांबवले आहे. याचा अर्थ असा आहे की त्याला पुण्य करण्यापासून थांबवणारे तुम्ही आहात. त्याचा पापसुद्धा मारणाऱ्याला लागतो. तो जर जिवंत राहिला असता तर त्याने त्याच्या वंशाचा किती विस्तार केला असता. आणि ह्या गोष्टीचा पापसुद्धा मारणाऱ्याला भोगावे लागते. ह्या दुनियेतील असे कित्येक लोक आहेत जे मुलाच्या आशेने मुलींची गर्भातच हत्या करतात. आणि असे लोक या जगात सर्वात मोठे महापापी समजले जातात. आणि त्यांचे हे पाप त्यांच्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागते. त्यांना कोणत्याच जन्मात शांती मिळत नाही. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.